घाबरलीस? अहो कशाला मारताय त्या बॅगेला, एवढं लागेल ना तिला. ए काय झालं, लागलं तुला? रडतीस तू? अहो पण कशाला मारा ना उगाच कोणाला. मग काय करावं? हो दुसरं काही करावं पण असं मारू नये, बस एवढंच. म्हणजे रागाला तर बोलावं फार फार तर. आत काय मजा आहे? म्हणजे मारण्यात काय मजा असते काय? ते समोर कोण आहे त्यावर ठरतं. तुझ्यासारख्या मुलीला कोणी का मारेल? असं काही नाही. आमच्या गावाकडे चांगलंच बडवतात. हा म्हणजे चूक असेल ना तर चांगलंच बडवतात. असं उगाच्या उगाच कोणाचा मार खाऊन नाही घ्यायचा. तू एक काम कर, हे ग्लव्स घाल आणि मार या बॅगला. मी 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 नाही मारणार आहे. नाही नाही नाही. अगं काही बॅगला लागणार नाहीये. हो नको ना साहेब. पण मी म्हणतो म्हणून एकदा घाल. आणि जो काही राग आहे ना तुझ्या मनात तो सगळा बाहेर काढ. आणि काळजी करू नकोस, त्या बॅगला काही लागणार नाहीये. गुड गर्ल. ते तुम्ही मनातला राग काढायला बॅगेला मारता, पण कशाला एवढं चिडता आणि कोणावर? आहेत काही जण. मग मी असा विचार करतो की या बॅगवर त्यांचा चेहरा आहे, जोरदार मारतो. खूप छान वाटतं मला. तुला माहिती ही एक प्रकारची थेरपी आहे. तू पण कर. मी नाही. अहो मला कोणावर एवढा राग येत नाही आणि मी असं कोणाला मारत सुद्धा नाही. सो स्वीट. पण आज मी म्हणतोय म्हणून कर. एक काम कर, मला मार 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 मार. अहो साहेब काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही मला कामावरून काढून टाका पण असलं काय करणार नाही मी. ठीक आहे ठीक आहे. तुला कामावरून काढून टाकायचं नसेल तर मग या बॅगला मार प्लीज. अगं लागलं ना त्याला, रक्त यायला लागलं. किती जोरात मारतेस. किती फनी आहेस तू आणि क्यूट. इनोसेंट पण आहेस. आय लाईक इट. बावळटेस का तू? या धावपळीत लॅपटॉप पडला असं माझा म्हणजे? वा लॅपटॉपची काळजी आणि मी पडली असते आणि मला काही झालं असतं तर? तू पडली असतीस तर ठीक आहे. नाही, म्हणजे पडलीस का? मी होतो का नाही तुला सावरायला? समजा मी आलो नसतो तर या वयामध्ये माझ्या स्टाफला बोलवायला लागलं असतं तुला उचलायला. How dare you? तू स्वतःकडे बघ आधी. ते केस बघ कसे पिकलेले दिसतायत. कलर करतोस ना साहेब, मला माहिती. आणि पोट तुझ्यासारखे माणसं आहेत ना माझ्या आजूबाजूला, म्हणून माझे केस लवकर पांढरे झाले. हा मी नव्हतेच. दे ना लॅपटॉप. नाही मिळणार. तुला किती वेळा सांगितलंय नाही. दे. काय चाललंय काय यांचं? आजूबाजूला लक्ष आहे का नाही? समोर उभी आहे मी आणि राजवाडे बघतही नाहीयेत. मी समोर असताना तुला काम कसं सुचतंय? नाही मिळणार मला तुम्हाला. एक महत्वाचं नाही मिळणार. उद्या कर सॅम ना. अरे स्वानंदी मॅडम, तुम्ही असं तिकडे का थांबलाय? आत या ना. आता काय झालं तुला हसायला? हा झालं, हिला वेड लागलं. वाटलंच होतं मला. काय हसायला काय झालं? अरे मॅडम तुझी बायको आहे ना ती. मॅडम काय म्हणतोयस? अगं ते सुरुवातीपासून त्यांना स्वानंदी मॅडम म्हणायचो, मग ती सवय कायम ठेव. अरे पण कसा आहेस रे तू? ए मग रोमांस पण तसाच करता का रे तुम्ही? स्वानंदी मॅडम आज तुम्ही खूप सुंदर दिसताय. तुमचा विश्वासू सवराजवाडे. झाला आगाऊपणा करून झाला. आगाऊपणा आता सुरू झालाय साहेब. बाय द वे स्वानंदी, ए मी तुला स्वानंदीच म्हणणार आहे. मॅडम वगैरे म्हणणार नाही. तुला चालणार नसेल तरी चालेल. ओके सो स्वानंदी, तू आमच्या सॅमला काय म्हणतेस ग? राजवाडे सर की राजवाडे गुरुजी? ही काय पद्धत आहे बोलायची? आमचा सॅम. कोणीही सॅम म्हणत नाही यांना. लहान आहेत का ते? सॅम काय सॅम? काय मी राजवाडे असंच म्हणते त्यांना. व्हॉट? अरे काय गव्हर्नमेंट ऑफिसेस मधले कलिग्स आहात का तुम्ही? काय विचित्रपणा आहे. आमचं ठरलं होतं तसं. वा
काय इन सिंक आहात एकदम नवरा बायको. बाय द वे, तो लॅपटॉप द्या. नाही मिळणार, सांगितलं ना तुला. नाही मिळणार सॅम, लॅपटॉप मिळणार नाही. तू काम उद्या कर. अरे काय आहे, सॅम सॅम काय चाललंय काय आल्यापासून यांचं? काय झालं? एवढं कसलं आश्चर्य वाटतंय तुला? ते आजपर्यंत वेगवेगळे लोक मला खूप काय काय बोललेत. म्हणजे मी आगाऊ आहे, मी चुकीचं बोलते, पुढे पुढे बोलते, जास्तीचं बोलते. पण मला असं क्यूट कधी कोणी म्हटलं नव्हतं. काय सगळ्यांना हिऱ्याची पारख नसते. कुठला हिरा आहे, कुठला खडा आहे हे सगळ्यांना सांगता येत नाही. यू आर अ डायमंड. डायमंड? अहो तो तर महाग असतो ना. सगळ्यांना नाही परवडत. पण तू काळजी करू नकोस. आत्तापर्यंत तुला कळलंच असेल की मी किती श्रीमंत आहे ते. हो, म्हणजे तुमचं घर आहे ना ते जाम भारी आहे. तू पण खूप भारी आहेस. म्हणजे तुझी काम करण्याची स्टाईल, तुझं बोलणं, तुझी स्माईल. ते तुमची मुंबई, हो ती पण जाम भारी आहे. आज आम्ही दिवसभर फिरत होतो. वहिनी मला घेऊन गेलेला ना, त्यांनी मला सगळं फिरवलं. सगळं जाम भारी आहे. अरे यार, वहिनीसोबत काय फिरतेस मुंबई? उन्हात अनात फिरवलं असेल तिने तुला. आधी बोलली असतीस तर मी नसतं नेलं का तुला? अहो ते ना अगदी आयता वेळी ठरलं. आता नेक्स्ट टाइम जेव्हा ठरेल तेव्हा मला सांग. मी खूप छान फिरवेल तुला. म्हणजे मुंबई. हां जाऊ. ओके. तुला आवडतं ना इथे राहायला? हो आवडतं ना. म्हणजे न आवडण्यासारखं काहीच नाही आहे इथे. इथे मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, मोठे रस्ते आहेत आणि इथली सगळी माणसं ना खूप छान आहेत. आणि मी तुम्ही पण सगळ्या माणसांमध्ये आलात की. ती कॉफी पिऊन घ्या, गार होईल.